आयोगाने ट्रॅप टाकलाय. आयोगानं राष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो 22 जानेवारी नाही आहे, तो 24 जानेवारी आहे. पण आयोगाने स्वतःच पर्याय तयार केलाय, त्याच्यात घुसवलं 22 जानेवारी. आणि पहिलं विधान चुकीचं आहे. आणि पहिल्या विधानावरतीच जर पहिलं विधान चुकीचं असेल तर योग्य विधान विचारलीत इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून आपलं ऑप्शन नंबर 2 बरोबर येतं. भले आपल्याला ऑप्शन बाकीचे ब आणि क माहिती नसतील, पण आता हे ऑप्शन ब आणि क हे पाठ करायचे, आपल्याला ते पुढे फायदा होणार आहे. जगाच्या भूगोलाला कुठलंही पुस्तक वापरू नका. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे जुने प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक, तिथूनच ते करा. आणि अजून प्रॅक्टिससाठी 21,000 मधून जगाच्या भूगोलचे प्रश्न वाचा. त्याच्या बाहेर जायची गरज नाही. जर गेले तर तुमचा वेळ जाईल, तुमचं बरोबर येणार नाही, सोपेच प्रश्न चुकतील. आणि अजून जर चाल तर तुमच्या इतर विषयातले वेळ जाईल आणि इतर विषयाचे तुमचे प्रश्न चुकतील. ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, ठेवा. हे PYQ वरूनच समजतं. हे पुस्तक वाचून नॉलेज मिळतं, परीक्षा पास होत नसते. नॉलेज असणं वेगळी गोष्ट, परीक्षा क्रॅक असणं वेगळी गोष्ट. पॉलिटिक्स. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की सर राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 31 मे 2026 रोजी आहे. तर नेमका आम्ही आता परीक्षा जवळच आहे, जवळपास 2 महिने आहेत. त्या 2 महिन्यामध्ये एप्रिल मे कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तर एकदम इथं जे लिहिलंय कमी वेळेत जास्त मार्क आणि ओनली एक्झाम ओरिएंटेड. म्हणजे आपल्या जे जुने सुपर 60 बॅचमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरपूर विद्यार्थ्यांनी एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला आणि जवळपास पहिल्या अटेम्प्टला 70-80चा स्कोर होता. तर जेव्हा बॅच जॉईन केली त्यांनी 120, 117, 125 पर्यंत त्यांचा स्कोर आरामशीर गेलेला आहे. त्यांची पूर्व परीक्षा निघालेली आहे, ते आता मेन्स देत आहेत. तर एक्झाम ओरिएंटेड गरजेचं आहे आणि विथ प्रूफ, म्हणजे प्रूफ दाखवल्याशिवाय, म्हणजे मागे व्हिडिओ टाकला होता याच्या आधीच्या बॅचचा 60 दिवसांची स्ट्रॅटर्जी, तिथे प्रूफ आपण दाखवलं नव्हतं. पण म्हणजे प्रूफ म्हणजे क्वेश्चन दाखवले नव्हते. या लेक्चरमध्ये क्वेश्चन दाखवणार आहे की नेमकं कसं अभ्यास करायचा आहे, कसा त्याचा फायदा कसा होणार आहे. चला, तर सुपर 60 डेज 60 दिवस कुठलाच सोशल मीडिया वगैरे काही वापरायचं नाहीये, पूर्णपणे बंद करायचंय. चॅटिंग वगैरे बंद. ओके, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे फक्त मलाच करायचा, जे काही कॉलिंग करायची आहे मला किंवा लिमिटेड स्पेसिफिक टाइम ठेवून त्या गोष्टी करायच्या आहेत. चला, एकदम कुठेही लोड नाही घ्यायचा, एक एक गोष्टीला हात घालूयात आणि एक एक गोष्ट अशी जबरदस्त पद्धतीने समजून घेऊयात. नेमका कुठल्या विषयांचा अभ्यास कधी करायचा आहे किंवा विषयांचा प्रिफरन्स काय पाहिजे ते पहिल्यांदा लक्षात घ्या, त्याच्याशिवाय तुमचा अभ्यास होणार नाही. बघा, 3 कॅटेगरीमध्ये मी त्याला डिवाइड करतो नेहमीच. ओके, इथे विषय घेतो मी 4, म्हणजे 4 विषयांचे 50 प्रश्न. इथे विषय घेतो मी 1, जो दररोज करायचा आहे. आजपासून ते परीक्षेच्या दिवशीपर्यंत नाही, आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे 31 मेला परीक्षा येतात, 30 मे पर्यंत चालू घडामोडी करायचं आहे दररोज. किती तास? 1 तास, मिनिमम 1 तास करायचं आहे. आता हे चालू घडामोडी कसं करायचंय, तर लेटेस्ट आपली जी सुपर 60ची बॅच आहे, 9 नोव्हेंबर 2025चा पेपर टाकलाय. 15 प्रश्नांचं डिकोडिंग केलंय. आयोग कुठं चुकवतोय, आयोग ट्रॅप टाकतोय, आता या लेक्चरमध्ये पण बोलणार आहे. तर तिथे डिटेल टाकले, 15ला 15 प्रश्न डिस्कस केलेत. ओके, ते तुम्ही बघायचे आहेत. काही कंबाईनचे वन लाईनर स्वरूपात इकडे रिपीट होत आहेत, ते देखील बघायचे आहेत. या लेक्चरमध्ये तर सांगणारच आहे. ज्यांनी बॅच जॉईन केली असेल तिकडे त्यांनी बघू शकता. ओके, म्हणजे हे दोन्हीकडे आहे, ऍपमध्ये पण लेक्चर जाणार आहे आणि युट्यूबलाही जाणार आहे. तर आता नेहमीच असतं की पर्यावरण पासून सुरुवात करा. ओके, इथे 4 विषय काय घेतोय, हे याच्यात जितकं इनपुट द्याल तेवढं आउटपुट मिळतं. पॉलिटी आहे 2 नंबरला, जितकं इनपुट द्याल तेवढं आउटपुट मिळतं. इकॉनॉमिक्सला देखील मार्क पडतात, 1-2 प्रश्न अवघड येतात, येणारच आहेत, पण बाकीचे 12-13 प्रश्न आरामशीर येतात. ओके, ती एक गोष्ट. आणि भूगोलला देखील पडतात. जसं इथं जर बघितलं 15 त्रिक 45 आणि 5 50 प्रश्न, 100 मार्क हे 4 विषय देतात. हे चालू घडामोडीसारखा विषय आहे. दररोज करायचं आहे आपल्याला, दररोज, आजपासून परीक्षेपर्यंत दररोज करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं पडलं नाही पाहिजे, प्रश्न नाही पडला पाहिजे आज कुठला विषय घेऊ. चालू घडामोडी दररोज, म्हणून त्याला मध्ये घेतलंय मी. ओके, एक विषय हा घ्यायचा, एक विषय हा घ्यायचा, दररोज सुरू ठेवायचा चालू घडामोडी. आता मेन महत्वाची गोष्ट आहे, इतिहासला 15 प्रश्न आहेत, सामान्य विज्ञानला 20 प्रश्न आहेत. याला मिनिमम मटेरियल यूज करायचं आहे. सगळे आजपर्यंतचे PYQ, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत, महाराष्ट्र, भारत, सायन्सचे सगळे PYQ काढायचे. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रॉब्लेम्स, न्यूमेरिकल्स, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे भरपूर जणांना जमत नाहीत, याचे फॉर्म्युले लिहून काढा. शनिवार रविवार याचा अभ्यास कधी करायचा आहे? शनिवार आणि रविवार. ओके, याचा अभ्यास. पण आजपासून 60 दिवसापर्यंत याचा एकही PYQ राहिला नाही पाहिजे. पण कसा? सगळेच नाही, 21,000 मध्ये इतिहासचे सगळे, सामान्य विज्ञानचे सगळेच नाही, टॉपिक वाईज. मी तुम्हाला इतिहासचे टॉपिक सांगतो. सायन्सचं पण मला वाटतं युट्यूबला लेक्चर आहे IMP टॉपिकचं, 1-1.5 वर्षाखालचं आहे, तरी बघून घ्या. तर आता एक एक विषय आपण घेऊयात पर्यावरण पासून, की नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे. तर हे कळलं की हे विषय आधी घ्यायचे. ओके, हे दररोज करायचं आहे.
आणि हे शनिवार रविवार घ्यायचं आहे. आता सुरुवात आपण पर्यावरण पासूनच करणार, कारण की लवकर संपतो, 4-5 दिवसात संपून जातो. तर त्याला मटेरियल कुठलं यूज करायचंय, काय यूज करायचंय, प्रश्न कसे वाचायचे, सिक्वेन्स काय ठेवायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जरी तुमचं पर्यावरण झालं असेल, जरी आता जुने विद्यार्थी असतील, नवे विद्यार्थी, या दोघांसाठी सांगतो. चला बघा, ओके. आता एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्या आधी डिस्कस करू. आपण पर्यावरणाला जाणारच आहोत. अभ्यासाची पद्धत ते काय असली पाहिजे. पहिल्यांदा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. तो सिलेबस लिहून काढा, पूर्व परीक्षेचा लिहून काढा. ओके, लिहून काढता एक शब्द बघा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. वाटलं त्याच्यावरती एखादा लेक्चर टाकतो, पण गरज नाही. आपले टेलिग्राम चॅनल आहे किंवा जे सुपर 60 बॅच असेल तिथे पिन केलेलं आहे. ओके, टेलिग्राम चॅनल वाटलं परत एकदा टाकतो. सिलेबस लिहून काढा, फक्त याचा जीएसचा लिहून काढा, बस. क्लिअर. दुसरं आहे 7 विषयाला कोणत्या विषयाला किती प्रश्न येतात, मी ऑलरेडी सांगितलंय की लिहून काढा. जिथं अभ्यास करता तिथे चिटकून टाका. 4-1-2चा फॉर्म्युला आहे. 7 विषय आहेत आपल्याला, त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय. चालू घडामोडी दररोज करायचंय. क्लिअर. आणि कोणत्या विषयांचा अभ्यासाचा क्रम ते पण मी आता तुम्हाला सांगतोच आहे. तसंच करायचं आहे टप्प्याटप्प्याने. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ते देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. जुने विद्यार्थी असेल तर त्यांच्या विकनेसनुसार त्याच्यावरती वेळ देऊ शकता. आणि सीसॅट बद्दल मी युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, आणि प्रॉपर बुक लिस्ट मी ऑलरेडी युट्यूबला व्हिडिओ टाकला. प्लेलिस्टमध्ये जा, सीसॅटचा आणि बुकलिस्टचा प्रॉपर व्हिडिओ टाकलाय, ते बघून घ्या. म्हणजे डिटेल पद्धतीने सांगितलं तिथं. तर इथे सांगणारच आहे, पण एकदम इतक्या डिटेल पद्धतीनं सांगणं होत नाही, पण स्ट्रॅटजी इथं आपण हे करतोय. मेन महत्वाची मुद्दा आहे, विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा का पास होत नाही. IMP टॉपिकच नसतात. पुस्तक टार्गेट करता येते की पॉलिटिक्सचं पुस्तक घेतलं, पुस्तकच वाचतो, इकॉनॉमिक्सचं पुस्तकच वाचतो, पर्यावरणचं पुस्तकच वाचतो, पास होणार नाही. लिहून घ्या हे शब्द. आज 60 दिवस बाकी आहे, जवळपास 60-65 आहेत. आज लिहून घ्या. तुम्ही जर IMP टॉपिक्स जर केले नाही आणि तुम्हाला काय सोडून द्यायचं हे जर कळलं नसेल, तुमची पूर्व परीक्षा पास होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे प्रूफ पण दाखवणार आहे. ओके. आणि बेसिक कन्सेप्टचे काही टॉपिक्स असतात, म्हणजे काय करायचंय ते कळलं पाहिजे, हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. काय सोडून द्यायचंय ती निगेटिव्ह गोष्ट, म्हणजे स्किप करायची ते कळलं पाहिजे. आणि इथून बेसिक गोष्ट असली पाहिजे की प्लस और मायनस दोन्ही की स्ट्रॉंग असलो पाहिजे त्याच्यात. आपण ही मल्टिपल फॅक्टर आपण म्हणू शकतो, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि पुस्तकातील IMP टॉपिक म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे टॉपिक महत्वाचे आहेतच. जे राज्यसेवेचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन ते तर महत्वाचं आहेच, पण अजून महत्वाची गोष्ट आहे पुस्तक आहे. समजा कोळंबे सरांचं पॉलिटिक्स पुस्तक, त्याच्यातले IMP टॉपिक्स, इकॉनॉमिक्सचं त्याच्यातले IMP टॉपिक्स, हे कळलं पाहिजे. याच्याशिवाय पूर्व परीक्षा पास होत नाही. जसं पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक, त्याच्यातले IMP टॉपिक्स, त्याच्याबद्दल बोलणार आहे मी. त्याचा सेक्शन 1-2-3 आहे ना, त्याच्यातला 2-1-3 असं वाचायचं आहे. ते दुसरा सेक्शन आधी घ्यायचा आहे, पहिला सेक्शन नंतर घ्यायचा आहे, तिसरा सेक्शन घ्यायचा आहे, किंवा 1-2-3 1-3-2 असे करू शकता. ओके, ती बोलतो मी पुढे. चला, त्याच्यानंतर टीचिंगचे व्हिडिओ लिमिटेड बघायचे. 60 दिवसात सगळे व्हिडिओ पाहणं शक्य नाही, पाहिले तर त्याचा फायदा होणार नाही. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. प्रॉपर गायडन्स पाहिजे, म्हणजे हेच काय सोडून द्यायचे काय नाही, स्टेट बोर्ड कुठले वाचायचे कुठले सोडून द्यायचे. आपली जी पर्सनल मेंटॉरशिप बॅच असते त्याच्यात मी तेच सांगतो की तुम्हाला प्रश्न पडलाय की सर इकॉनॉमिक्सची स्टेट बोर्ड वाचू का, आता 60 दिवस गरज नाही. ओके, हे वाचू का, हे नाही. हे भूगोलचे वाचायचे वाच, हे याच्यातले हे टाक. जसं 12वीचं भूगोल आहे, त्याच्यातले फक्त 2 टॉपिक महत्वाचे, लोकसंख्या, बस संपला विषय, बाकी करायचीच गरज नाही. हे कोण सांगणार आहे, मग ते सगळेच लेक्चर वाचायला त्याचा वेळ चाललाय, हे होता कामा नये. ओके, चला बाकी आपण आता टेस्ट सिरीज बद्दल पण पुढे बोलूया. मेन मुद्दा आहे पर्यावरण. पर्यावरणला किती प्रश्न असतात? 5 प्रश्न. भरपूर जण याला सोडून देतात, तर नाही. पहिल्यांदा तुम्ही घ्यायचंय 11वीचं स्टेट बोर्ड आणि 12वीचं स्टेट बोर्ड, दोन्ही याच्यात 5-5 चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टरवरती लेक्चर टाकले, पूर्णपणे शिकवलंय, ज्याच्यावरती ॲज इट इज आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत. आता काही प्रमाणात थोडीशी डिफिकल्टी लेवल राज्यसेवेला वाढत आहे पर्यावरणची, पण हे वाचणं मस्त आहे. इथून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. ज्यांना आता वेळ नाही, सर आता घोरपडे सरांचं पुस्तक वाचू शकत नाही, ते देखील आपल्या बॅचमध्ये पूर्णपणे मी शिकवलंय, जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते. पण वाटतंय तुम्हाला की आता होऊ शकत नाही, तुम्ही स्टेट बोर्ड नक्की वाचा आणि टीचिंग लेक्चर बघून घ्या. त्याच्यानंतर IMP टॉपिक घ्या आणि तेवढ्याच टॉपिकचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि स्पष्टीकरण, म्हणजे 11वी 12वी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन आणि 4थं आपले लेक्चर्स, हे 4च गोष्टी करा आणि 21,000 5वी गोष्ट वापरा. बस संपलं. घोरपडे सरांचं पुस्तक नाही वाचलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जो पर्यावरण असेल किंवा कुठल्या राज्यसेवेच्या याला PYQ बघणार नाही राज्यसेवेचे, त्याच्यावरून अप्रोच डेव्हलप करणार नाही, त्याच्यावरून IMP टॉपिक्स काढणार नाही, त्याची पूर्व परीक्षा निघत नाही. आता बरेच जण म्हणतील की काय असं, तुम्ही 31 मेला जेव्हा परीक्षा आहे 2-3 दिवसांनी आन्सर की येईल, तेव्हा तुमची कीनुसार मार्क बघा आणि नंतर 2 तास बसा आणि तुमचा पेपर चेक करा आणि मग कळेल तुम्हाला. PYQ बघा, कळून जाईल की सर बोलत होते ते बरोबर आहे, आपण चूक केलेली आहे, आपण फक्त पुस्तक टार्गेट केले. आपण जर IMP टॉपिक्स आणि अप्रोच डेव्हलप केला असता तर आपण आज लिस्टमध्ये असतो. ही महत्वाची गोष्ट आहे. तर ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे
अजून जे एक्स्ट्रा ज्यांना करायचंय तर हे आता पर्यावरणाला जास्त वेळ देऊ नका, बाकीच्या विषयांना पण आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्याच्यामुळे आता 60 दिवस राहिले, त्याच्यामुळे याला थोडंसं कमी मी सांगितलेलं आहे. ओके, ही आपली सुपर 60 बॅच, टू द पॉईंट, त्याच्या टीचिंग, पर्सनल मेंटॉरशिप आणि फ्री टेस्ट सिरीज. म्हणजे 100% जर पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर मेंटॉरशिप गरजेची आहे. आणि त्या मेंटॉरशिपनुसार आपण लिमिटेड अभ्यास म्हणजे सिलेक्टिव्ह अभ्यास करतो, एक बाउंड्री सेट करतो, मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन होतं तरच रिझल्ट येतो. चला पुढे जाऊयात. हां, एकदा फक्त क्लिअर दिसतंय का चेक करतो. ओके, चलो. ओके, आता हा एक्स्ट्रा मुद्दा आहे, वेळ कमी असल्यामुळे हा नाही आहे. पण जे विद्यार्थी 2027 वगैरे तयारी करतायत, त्यांनी बॅच घेतली असेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. हा पार्ट मी सध्या 60 दिवसात कमी करायला सांगतोय. ओके, कारण की तुम्ही 11-12 स्टेट बोर्ड, PYQ, राज्यसेवा पूर्व एक्सप्लेनेशन हे चांगलं करा आणि नंतर मग करूया. आता करंट अफेअर्स वगैरे करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर चालू घडामोडीचे कृषी व पर्यावरण असतं मॅगझिन इयरबुकमध्ये, तिथून काही घटक काढा. म्हणजे चालू घडामोडी पर्यावरणाचे प्रश्न येतात का? हो, जागतिक वारसा स्थळ वगैरे वगैरे येतात 100%, काही विषय नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर चालू घडामोडीचा अभ्यास कधीपर्यंत करायचा आहे तर 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026, जवळपास 16 महिन्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे 2025 पूर्ण वर्ष आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 12 आणि 4 16 महिने करायचं आहे. क्लिअर, हे कळलं. चला, हे पर्यावरण बाबत आहे. पर्यावरणाला किती दिवस लागतील? मॅक्झिमम जर तुम्ही करंट अफेअर्स दररोज करत असाल, ओके, 1-1.5 तास, सीसॅट 1 तास करत असाल, अर्धा तास गरज आहे, जास्त गरज नाही सीसॅटची, तर दुसरा पर्यावरण फुल टाइम करत असाल तर 3 ते 4 दिवस, मॅक्झिमम 5 दिवस लागतील. एकदम घोरपडे सरांचे पुस्तक होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही 5 दिवस दिले तर. पण तेवढी म्हणत नाही मी, 2-3 दिवस द्या, मग परत वाटलं तर 2 दिवस अजून द्या. 5 दिवसात पूर्ण पर्यावरण होऊन जातं. 5 पैकी 5 प्रश्न 100% येतात. एखादा प्रश्न अवघड असतोच. पण PYQ शिवाय, मी परत एकदा म्हणतोय, पर्यावरणाला मॅक्झिमम PYQ करा. डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली आहे मागच्या पेपरला, पण PYQ बेस असेल तर सोपं आहे. पण PYQ नसेल, फक्त नॉलेजने ते प्रश्न टॅकल होत नाहीत. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पर्यावरणाचे आत्ताचे मागच्या वर्षीचे प्रश्न नॉलेज आणि परीक्षाचा PYQचा अनालिसिस असेल, अप्रोच बिल्ड असेल तर जमून जातात. बस, हे क्लिअर सांगतोय. उगीच असं म्हणणार नाही की कंटेंट वाढवा. काही जण म्हणतात शंकर आयस घेऊ, सगळे पुस्तकं चांगले आहेत, कोरपडे सरांचं पुस्तक चांगलं आहे, सगळे चांगले आहे, पण PYQ शिवाय ते टॅकल होणार नाहीत. हे लास्ट इयरला आहे. ओके, शुअर, क्लिअर. त्याच्यानंतर दुसरा विषय आता कुठला? भारतीय राज्यघटना. आता याचे काही मी प्रश्नच आणलेत की ते प्रश्न पाहिल्यानंतर तुम्ही डिसाईड करायचंय की 15 प्रश्न आहेत, 15 पैकी मला पाठांतर किती आहे, माझ्या कन्सेप्ट किती आहेत. म्हणजे पर्यावरणचं ठीक आहे, आपण 3 ते 4 दिवस त्याला दिलेत, 3 दिवस दिलेत, मॅक्झिमम 5 दिवस दिलेत. 5 दिवसात तुमचं संपायलंय. करंट अफेअर दररोज सुरूच आहे. पर्यावरण ज्यावेळेस विषय सुरू असेल त्यावेळी पर्यावरणचे करायचे चालू घडामोडी आणि इतर मग सुरू राहायचे, पुरस्कार वगैरे वगैरे सुरू राहू द्यायचे. ओके, पण आता दुसरा विषय आपल्याला, म्हणजे आपण 3-4 दिवस पर्यावरण संपवलं, दररोज चालू घडामोडी चाललाय, ठीक आहे. आता आपण पॉलिटीला आलो आणि शनिवार रविवार आपले ते 2 विषयाचे पुढे बोलतो त्याच्याबद्दल, इतिहास आणि सामान्य विज्ञान. ओके, कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा M लक्ष्मीकांत, पहिल्या पानापासून शेवटपर्यंत ते बेसिक कन्सेप्ट कळलेपर्यंत पॉलिटी म्हणजे काय तेव्हा ठीक असतंय. हे भरपूर जण करतात की पुस्तक घेतात, 15 दिवस झालं पॉलिटिक्स वाचायला. अरे 60 दिवसावरती परीक्षा आहे आता, हे आधी करायचं असतं 6 महिने 8 महिने बाकी असताना. आता तसं नाही करायचं. आता तुझी रिडिंग झालेली आहे असं मी गृहीत धरतो, तुझ्या कन्सेप्ट काही प्रमाणात क्लिअर आहे असं गृहीत धरतो, काही प्रमाणात 40%. मग आता काय करायचंय? आता तू घ्यायचे IMP टॉपिक घ्यायची. म्हणजे कसे IMP टॉपिक घ्यायचे आता मी तुम्हाला दाखवतो वाटलं तर. ओके, हे दाखवल्याशिवाय भरपूर. आता हे पर्यावरणचे IMP टॉपिक्स आहेत, जवळपास 15 टॉपिक आहेत हे पर्यावरणचे. वातावरणातील विविध थर, वातावरणातील बदल, ओझोन त्याचा परिणाम, प्रदूषण, प्रदूषके, असे 15 टॉपिक आहेत. पूर्ण कुंडली त्याची काढलेली आहे. ती बॅच मी त्याच्यावरती IMP टॉपिक्सवरती व्हिडिओ देखील टाकलेला आहे, ते बघायचं आहे. त्याचे एक्सप्लेनेशन, राज्यसेवा पूर्व परीक्षा जुलै प्रश्न आणि एक्सप्लेनेशन, बस सफिशियंट आहे. हे 15 टॉपिक करण्यापेक्षा आपण काय करतो, पर्यावरणचं हे पुस्तक, शंकर IAS, घोरपडे सरांचं पुस्तक पूर्ण रीड करतो. सिलेबस वाईज रीड करायचं. याचं आहे, हे काय फोटो वगैरे काय पाठवणार, हे बॅचमध्ये त्याच्यात व्हिडिओ लेक्चर टाकलंय, तिथून ते लिहून घेणं अपेक्षित आहे. याचा फोटो पाठवून काही नाही, व्हिडिओ बघायचा पूर्ण आणि त्याच्यातलं हे लिहून घ्यायचं. त्याचा काय फायदा होणार आहे? व्हिडिओमध्ये ते सांगितलं असतं हे टॉपिक महत्त्वाचं आहे, हे नाही आहे, याच्यावरती हेच करायच्यावरती फक्त एकच प्रश्न आहे, हे असं करा, हे असं फक्त कागद दिल्यानंतर त्याचा फायदा होत नाही. ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. चला पुढे. आता पॉलिटीचे जवळपास महत्त्वाचे जर बघितले, आता एक्झॅक्टली फिगर जर बघितली, ओके, 1 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 टॉपिक.
पॉलिटीचे 21 टॉपिक महत्वाचे आहेत. किती? 21. त्याच्यातले असे काही टॉपिक आहेत त्याच्यावरती फक्त एक एक दोन दोनच प्रश्न आलेला आहे. जसं कॅग वरती 2021लाच प्रश्न आला आणि आला तरी तो चुकत नाही आपला. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. तर पुस्तक फायनल करायचंय. पुस्तक आता लाईन टू लाईन वाचायचं नाही. IMP टॉपिक्स असल्याशिवाय तुमचा रिझल्ट येणार नाही. ते जे 21-22 टॉपिक असतील ते टिक करणं अपेक्षित आहे. पहिले राष्ट्रपतीच्या आधीपर्यंत पहिले 1 ते 12 कोळंबे सरांच्या पुस्तकातील म्हणजे मूलभूत हक्कांपर्यंत ते बेसिक आहे तिथपर्यंत करावंच लागेल. ते परफेक्ट करावं लागेल. राष्ट्रपती टॉपिक लागला तिथून मग IMP टॉपिक सुरू. राष्ट्रपती टॉपिक वरती देखील उपराष्ट्रपती देखील प्रश्न आहे, दाखवतो तुम्हाला. ओके, बेसिक मूलभूत हक्कापर्यंतचे टॉपिक आहेत. कोळंबे सरांच्या पुस्तकातला पहिला टॉपिक ते 12वा टॉपिक मूलभूत भाग फंडामेंटल राईट्स तिथपर्यंत सलग हे बेसिक आहे. ते स्ट्रॉंग पाहिजे. जर त्याचं क्वालिटी नसेल स्ट्रॉंग तो इथपर्यंत ये बापा, तरच त्या बाकी मग IMP टॉपिक्स नुसार जा. पण इथपर्यंत यावंच लागणार आहे तरच क्वालिटीत मार्क पडतील. हे मी स्पष्ट सांगतो. उगच म्हणणार नाही की IMP टॉपिक करा. फक्त IMP टॉपिक करायचे पण कधी? जेव्हा तुमचे हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील या टॉपिक पर्यंत. कळलं पाहिजे ना मार्गदर्शक तत्वे काय, मार्गदर्शक हक्क काय, मूलभूत कर्तव्य काय, नागरिकत्व काय, काहीच माहित नाही. संघराज्य म्हणजे काय, काहीच नाही. धर्मनिरपेक्षा वगैरे आपली जे प्रिॲम्बल वगैरे काहीच माहिती नाही. डायरेक्ट IMP टॉपिक नुसार वाचायला काय करणार आहे? हे रियालिटी आहे. हे इतकं कडू बोलतोय. काही जण मला क्रिटिसाइज करतील, करू देत, पण जे ऐकतील त्यांना गुलाल लागेल. हे बोंबलणारे बोंबलतच राहतात, त्यांची मी बरोबर करत नाही. पण जे लागतात ते पेढे घेऊन येतात, गुलाल लागतो त्यांना, ते आशीर्वाद देतात. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर IMP टॉपिक तर काढले, त्याच्यातले सब पॉईंट्स काढायचे असतात, पाठांतर करायचं असतं, त्याच्यावरती काम करायचं असतं. जास्त बोलत नाही, आता प्रूफच दाखवतो. चला, जसं उदाहरणासाठी घ्या, शैक्षणिक पात्रता आहे. सर्वोच्च न्यायालयाची, उच्च न्यायालयाचे हे आहेत न्यायाधीश, त्यांची नेमणूक आहे. त्याच्यात कंपॅरिझन आहे. कायदे पंडित पाहिजे, हे पाहिजे. त्या दोघांचं कंपॅरिझन मध्ये खूप वेळा प्रश्न विचारलाय. हे कन्फ्यूज होतं, कोणाचं कोणतं आहे हे परीक्षेत कन्फ्यूज होतं. इथले भारी वाटतंय, हे आपण करत नाही. बाकी मी तुम्हाला प्रूफ दाखवतो आता बघा. ओके, हा, आता हे बघा, हे उपराष्ट्रपतीच्या संबंधित प्रश्न आहे. ओके, काय विचारलाय? योग्य विधान विचारलेलं आहे. फक्त एकदा क्लिअर दिसते का चेक करू. थोडंसं फॉन्ट वगैरे चेंज झालाय, काही प्रॉब्लेम नाही. चलो एकच सेकंड. ओके, चलो. प्रश्न काय? खालील विधाने खालीलपैकी योग्य विधान निवडायचे. ओके, उपराष्ट्रपतीच्या संबंधित आहे. ओके, उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतील त्या दिनांकापासून 5 वर्षाचा कालावधी त्यांना असतो. ओके, हा प्रश्न आहे उपराष्ट्रपतीच्या संबंधित पदग्रहणच्या बाबत. आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देतात. ओके, आता अभ्यास करत असताना राष्ट्रपती कोणाला राजीनामा देतात? उपराष्ट्रपतींना. आणि उपराष्ट्रपती कोणाला देतात? राष्ट्रपतींना. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना देतात हे परीक्षेत गेल्या वाटतं असं देत नसतील, काहीतरी वेगळं देत असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला देत असतील, सरन्यायाधीशाला देत असतील. ही दिमाग तिथं चालतंय. म्हणून जास्तीत जास्त PYQ सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे, फक्त वाचनाने नाही. पॉलिटी हा शब्दांचा खेळ आहे. ओके, हे महत्वाचं आहे. हे दोन्ही विधान बरोबर आहेत आणि हे चुकीचं विधान आहे. आता इथं काही मी तुमचे पॉलिटीचे प्रश्न घेत नाहीये, पण याच्यात महत्वाचं आहे. जसं इथं महाभियोगच्या संबंधित आहे, पदावरून दूर करणे, महाभियोग. जसं राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी कोण मतदान करतं, उपराष्ट्रपतींच्या वेळेस कोण मतदान करतं आणि महाभियोगामध्ये कोण भाग घेतं, याच्यावर एक छोटीशी रील टाकली होती. ती रील वाटलं तर बघून घ्या, शॉर्ट्स मध्ये मिळून जाईल. ओके, ते चार्ट जोपर्यंत पाठ होणार नाही तेपर्यंत तुमचा काहीच अभ्यास नाही की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करतं, उपराष्ट्रपतीच्या कोण, आणि हे पदावरून हटवताना कोण कोण करतं. हे चार्ट आहे. एक नॉर्मल पद्धतीने एक छोटीशी रील, 1 मिनिटाची पण नाहीये, ती बघून घ्या आणि एक चार्ट तयार करा. जबरदस्त पद्धतीने त्याच्यावरती आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. आता उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्याच्या संबंधित हा प्रश्न आहे. करंट बेस, बेसिक, लिंक्ड करंट, अशा पद्धतीनं. मग आपण ह्या पद्धतीने अभ्यास करतो का? आपण इथं बघा, हे चुकवलंय त्यांनी स्टेटमेंट. मग हे का चुकवलंय आता हे बघणं अपेक्षित आहे. हे स्टेटमेंट आयोगानं का चुकवलंय हे जो जाऊन पेपरमध्ये बघेल, याच्यात पुस्तकात जाऊन बघेल आणि प्रश्नपत्रिका उघडेल की हा माझा का चुकला, तो पास होणार यावेळेस. ओके, हा जर प्रश्न तुमचा चुकला असेल तर हा इथं स्टेटमेंट काय चुकवलं याच्यावरती जाऊन थिंकिंग करा, मग तुम्ही पास व्हाल. अन्यथा नॉलेजनी तुम्ही पास होऊ शकत नाही. हे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. हे आयोगानं चुकवलं, हे का चुकवलं तुम्ही जाऊन बघा. इथं आता एक्सप्लेन करत बसत नाही, वाटलं तर एक्सप्लेनेशन होती, व्हिडिओ बघू टाकूयात. पण आता दुसरा विषय, दुसरा हे आहे प्रश्न आहे की इथं महानगर नियोजन समिती म्हणजे शहराच्या संबंधित आहे. 74वी, ग्रामीणच्या संबंधित 43, आता 42वी आणि 44वी. याला ट्रिक लक्षात ठेवा. 42 म्हणजे 1976 आणि 44 1978. ह्या सगळ्या घटनादुरुस्त्या पाठ पाहिजे. आता 42 आणि 44 भरपूर जणांना पाठ नाही, त्याच्यात कन्फ्युजन होतं. सगळे PYQ त्याची करून घ्यायची, पाठांतर करायचे त्याच्यावरती. हे 73 आणि 74 आपल्याला माहिती आहे. घटनादुरुस्ती टॉपिकची पद्धत विचारतात, त्याची मेथड विचारतात.
तिथे कन्फ्युजन पार्ट आहे, ती आपल्याला जमत नाही. हे टॉपिक्स निघतायत. जसं पाठीमागचा टॉपिक उपराष्ट्रपती राष्ट्रपती टॉपिक आहे, हा घटना दुरुस्तीचा टॉपिक आहे. ओके, अजून पुढे मी सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित त्यांचं कम्पॅरिझन बोललो. आता काही प्रमाणात प्रश्न फॅक्च्युअल कंटेंट येत आहे, जसं आपल्याला इकडे येत होतं कंबाईनला, की काय वेगवेगळ्या विविध समित्या आणि त्याचे अध्यक्ष. इकडे हे यायला याच्यात विचारलंय त्यांनी चुकीचे विधान. इथे पाठांतर करावं लागेल मित्रांनो. हा एक नवीन भाग इथे ऍड झालेला आहे. आयोग बदलतोय. ओके, आयोग जो आहे आयोग तो बदलत आहे. पाठांतराचा भाग ऍड होत आहे आणि काही कंबाईन लेवलचे प्रश्न इकडे येत आहेत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे PYQ वरूनच समजतं. हे पुस्तक वाचून नॉलेज मिळतं, परीक्षा पास होत नसते. नॉलेज असणं वेगळी गोष्ट, परीक्षा क्रॅक असणं वेगळी गोष्ट. पॉलिटीचे सर पॉलिटी शिकवतात, चांगली गोष्ट आहे. जर त्यांनी प्रश्न नाहीच पाहिले, त्यांचे देखील प्रश्न चुकतील त्या प्रेशरमध्ये. त्यांनाही प्रश्न बघावे लागतील, त्यांना प्रश्न घ्यावे लागतील, एक्सप्लेन करावे लागतील, तेव्हा तो पॅटर्न कळेल. प्रश्न तयार करणं किंवा आयोग कुठं फसवतो हे गरजेचं आहे. याच्यातले क आणि ड जे अयोग्य आहेत, चुकानो आणि हे बरोबर आहे, याचा पूर्ण चार्ट पॉलिटीच्या पुस्तकात असतो, तो पाठ करायचा आहे. याच्यावरचे सगळे PYQ बघायचे आणि हे असले जे कंटेंट आहे हे परीक्षेच्या आधी 4-5 दिवस रिवाईज करायचं असतं. म्हणून एक पाठांतराचा घटक म्हणून देखील तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा. आता परत एकदा जाहिरातचा विषय भरपूर जणांना माहिती नसतं. आपल्या ऍप्लिकेशनला जा, स्वराज्य अकॅडमी ओम सर, हे डाउनलोड करा ऍप्लिकेशन. तिथं राज्यसेवा बॅचेस म्हणून ही बॅच करू शकता. सध्या लेटेस्टमध्ये त्याच्यावरची ऑफर उपलब्ध आहे. ओके, चला पुढे परत एकदा बघा समितीचे अध्यक्ष कुठले कुठले होते. बघा 2 प्रश्न एकाच पेपर. हे 9 नोव्हेंबरचाच आहे, मी काय खूप जुनं घेतलं नाहीये, आताचाच आहे, लेटेस्टमध्ये आहे. पाठांतराचा घटक ऍड होतोय. ओके, चलो पुढे जर बघितलं अजून एक पाठांतराचा भाग आहे. काय विचारलं याच्यामध्ये, खालीलपैकी कोणती 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने कोणती कार्य केली असं विचारलेलं आहे. ब क ड केलेली आहे, कुठलं केलं नाही हे एक्झॅक्ट माहिती पाहिजे. राष्ट्रध्वजाचा स्वीकार कुठल्या डेटला केला, राष्ट्र हे ब क ड याची वेगळी डेट आहे. या डेट्स लक्षात ठेवा. पाठांतराचा घटक आहे. असे प्रश्न कंबाईनला येऊन गेलेले आहेत. ओके, पाठांतराचा घटक बघा, कन्सेप्ट बघा, आयोग कुठं चुकवतोय ते बघा. पुढे अजून प्रश्न दाखवतो तुम्हाला. ओके, म्हणजे भरपूर जण म्हणतात की राज्यसेवेला पाठांतर नाही, आता येत आहेत. म्हणून ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. विद्यार्थी फक्त पुस्तक रीड करून किंवा कन्सेप्टवर काम होऊन जाते. कन्सेप्ट तर पाहिजेच क्लिअर, पण पाठांतर पण पाहिजे. ओके, ही गोष्ट त्याच्यावरती आहे. म्हणून मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. इथं पण सेम आहे. योग्य विधान विचारलंय, अ आणि ब बरोबर आहे, हे चुकवलंय. प्रॉपर पद्धतीने वर्ष माहीत पाहिजे. ओके, काय काय गोष्टी घडल्यात त्या प्रॉपर पद्धतीने पाहिजे. हे बेसिक घटना निर्मितीवरती प्रश्न आलेला आहे. प्रश्न वाढतोय त्या टॉपिकवरती, आता ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता अर्थव्यवस्था, म्हणजे आता पॉलिटिक्सच्या बाबत झालेलं आहे, तरी पॉलिटिक्सच्या पाठीमागे काहीतरी कंटेंट होतं इथे, मला ते सांगायचं होतं त्याच्याबद्दल. हा इथे. ओके, बघा थोडासा वेळ जाईल पण नीट समजून घ्या. एखादा तास हे स्ट्रॅटर्जीचे लेक्चर बघताय, काही प्रॉब्लेम नाहीये. परत 60 दिवस वाया जाणार नाहीत आणि नंतर निकाल लागल्यानंतर रडायची वेळ येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मी नेहमी सांगतो, अशा पद्धतीने अभ्यास करायचा की औषधाला शिल्लक एखादी गोष्ट ठेवायची नाही. त्याच्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. आणि 31 मेची पूर्व परीक्षा तुम्ही 100% पास होणार. फक्त सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, कुठेही त्याच्यात कमी पडू नका. भारतीय राज्यघटना हा शब्दांचा खेळ आहे. सिली मिस्टेक याच्यात खूप होतात. आयोग फसवतं. जसं मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं, फसवलं जातं. मनानच काहीतरी स्टेटमेंट तयार करतं. जिथं संसद म्हणजे जिथं लोकसभा शब्द पाहिजे तिथं संसद शब्द टाकतं, किंवा जिथं लोकसभाच पाहिजे तिथं राज्यसभा हे टाकतं. असे भरपूर शब्दांचा खेळ आहे. जिथं 58 वय आहे रिटायरमेंटचं तिथं 60 टाकून देतं, तिथं 60 आहे तिथं 62 टाकून देतं. मनानच टाकतं काहीतरी. मग हे कुठून मिळतं सर? हे PYQ थ्रू कळतं मित्रांनो. आता सगळे PYQ इथं ह्या लेक्चरमध्ये नाही टाकू शकत. तुम्हाला एक PYQ बघावं लागेल, कुठं चुकवलंय व्हावं लागेल. आणि कुठं तुम्हाला सगळे प्रश्न करायचे. मी तुम्हाला काय म्हणतोय का की सगळ्या 21,000चं करा? अरे नाही, पॉलिटिक्सच्या बाबतीत 15 प्रश्नांचा आधी करा. मग तुम्ही एक टॉपिक, जे मी तुम्हाला 20 ते 21 टॉपिक आता सांगितले समजा, तेवढेच टॉपिकचं करायचं आहे आपल्याला. बस सफिशियंट आहे ते. ओके, जसं लोकलेखा समितीला 100 वर्ष पूर्ण झाले होते करंटमध्ये, त्याच्यावरती प्रश्न आला होता. ओके, अशा पद्धतीने महत्वाचं आहे. राज्य निवडणूक आयोग चर्चेत आहे, त्याच्यावरती प्रश्न येतो. ती एक महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? त्याच्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, प्रश्नांवरून जास्तीत जास्त रिव्हिजन करा. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पॉलिटिक्स मॅक्सिमम प्रश्न लागतील विद्यार्थी मित्रांनो, लागतीलच. प्रश्नांच्या शिवाय एक वेळ बाकीच्या विषयाला कमी पडले तर हरकत नाही, प्रॅक्टिस. पण पॉलिटी हा शब्दांचा खेळ आहे. पूर्ण शब्द तिथं घुमवलं जातं. चालू घडामोडीचा अभ्यास पॉलिटी करत असताना लगेच करायचं. चर्चेतले जे मुद्दे आहेत त्याला लिंकअप करायचं, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ओके, चला
जसं मी बघितलं राष्ट्रपती, महाभियोग, उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीच्या निवडणूक कोण कोण मतदान करतं, भारतीय निवडणूक आयोग बोललो त्याच्याबद्दल. चला पुढे जाऊयात आपण पटापट. ओके चलो, पुढे आहे भारतीय अर्थव्यवस्था. याला पण सेम आहे. आता याला पुस्तक कुठलं वापरायचं, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यातले देखील 15 ते 16 टॉपिकच महत्वाचे आहेत. जसं कंबाईनला देखील सेम आहे. कंबाईन पूर्व परीक्षेला याचे टॉपिक वेगळे आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षेला टॉपिक वेगळे आहेत. कंबाईनचं आणि म्हणजे कंबाईनचं आणि राज्यसेवेचं इकॉनॉमिक्स वेगवेगळं आहे. काही पार्ट फक्त कॉमन आहे, बाकी डिफरंट आहे. त्याच्यामुळे दोन्ही जर राज्यसेवा आणि कंबाईन जर एकत्र करत असाल तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास एकत्र करताना सगळेच करावं लागेल. तर कंबाईनला वेगळेच टॉपिक महत्वाचे आहेत, राज्यसेवेला वेगळेच टॉपिक महत्वाचे आहेत. दोन्ही एकत्र कराल तर जागरूकता आहे. पण राज्यसेवेला सोपे टॉपिक आहेत, कंबाईनला खूप कन्सेप्च्युअल किंवा पाठांतराचा भाग जास्त आहे. इथं लिमिटेड टॉपिक आहेत. प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव केला, PYQ बेस्ड जास्तीत जास्त येत राहतं. ओके, मी तुम्हाला पुढे पण एक्झाम्पल आता दाखवणार आहे. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि स्पष्टीकरण असणारं पुस्तक पाहिजे. याच्यामध्ये आता काही प्रश्न जे आहेत हार्ड येत आहेत, पण मी म्हणतो तुम्हाला 11 ते 12 प्रश्न आरामात बरोबर येतात. 2 ते 3 प्रश्न हार्ड येत आहेत, हे मान्य करा. त्याच्यातल्या 2 प्रश्न 100% हार्ड येतात. 12 ते 13 प्रश्न येऊ शकतात, तेवढंच घ्यायचं. ह्या 1 ते 2 प्रश्नाच्या मागे लागाल तर इथं मायनस होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. असे विद्यार्थी झालेले आहेत की जर पहिले मस्त 11-12 यायचे, याच्या मागे लागलो, रेफरन्स बदलला, नोट्स आणल्या, आमची माती झाली. आमची माती आमची माणसं, असं होतं का म्हणाय. ओके, IMP टॉपिक याचे देखील महत्वाचे आहेत. मी जर युट्यूबला व्हिडिओ टाकलाय, कोळंबेकरांच्या पुस्तकातले कुठले कुठले महत्वाचे आहेत त्याच्यावरती टाकलाय, बघून घ्या, कष्ट करा. ओके, आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेची अप्रोच बिल्डिंग असली पाहिजे. कशी तुम्हाला सांगतो आता, प्रूफ दाखवतो आता डायरेक्ट. हां, ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह नसेल, ओके, किंवा ज्यांना माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील, त्यांनी 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करावा. तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, ह्या सगळ्या गोष्टी पाठवाव्यात. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल, म्हणजे माझे स्टेटस तुम्हाला दिसतील. तुम्ही कधी मेसेज केला लवकर रिप्लाय मिळेल. कधी कॉलिंगचा टाइम घेतला, नंबर शिवाय मी कॉलिंग टाइम देतो, लवकर देतो, बाकी सगळ्यांना देतो. पटकन रिप्लाय येऊन जातो की अरे हा विद्यार्थी आहे, कळून जातं, हा चल कॉल करूया, या वेळेत फायदा होणार आहे. आणि आपली टेस्ट सिरीज जर राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, सरळ सेवा कुठली लावायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे, ज्याच्या फोल्डरमध्ये. चला आपण काय बघत होतो तर इकॉनॉमिक्स, विसरायचं नाही. बघा आता अन्न सुरक्षा हा टॉपिक पुस्तकात असा योजना थ्रू आहे, पण ह्या टॉपिकवरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे, खूप वेळा. ओके, आता पुस्तकाच्या इंडेक्समध्ये हा प्रश्न नाहीये, पण हा इकॉनॉमिक्स मध्ये आहे. ओके, आणि 2013 मध्ये हे खूप वेळा आलेलं आहे. याच्यात दोन्ही विधान आयोगाने चुकलेत. आता असं तर पुस्तकात नसतं, पुस्तकात दिलेलं असतं, म्हणजे एक योजना म्हणून दिलेलं असतं नॉर्मली, की असे एक बॉक्स दिलेला असतं, एक्झाम्पल म्हणून असा बॉक्स दिलाय आणि याच्या अन्न सुरक्षेबाबत माहिती दिलेली असते, आपण ती सहज वाचतो. पण आयोगाने काय केलं इथं, ही दोन्ही विधान चुकवलेत. याचा लाभार्थी वगैरे, 2 रुपयाला कोण किती टक्के काय वाटप होतं काय, हे सगळं चुकून टाकलं आयोगाने. मग हे कुठे भेटतं? ओके, एकदा फक्त क्लिअर दिसते का, परत एकदा चेक करू. चलो, ओके, हे कुठे भेटतं आपल्याला? काय किराणा दुकानं भेटतं का राशनच्या दुकानं भेटेल सर, की अन्न सुरक्षा विधेयक 2023-13 बद्दल माहिती द्यावं? ही PYQ थ्रू मिळतं. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि स्पष्टीकरण, त्याच्यात हे दिलेलं असतं, त्याचं एक्सप्लेनेशन. ह्याच्यावरती, ह्याच विधेयकावरती जुने प्रश्न काढून बघा तुम्ही. आता उघडाल ज्यावेळी पुस्तक ते घ्याल, कुण्या पब्लिकेशनचं घ्या, त्याच्यात तुम्हाला दिसेल की अबो हो सर, माझा हे प्रश्न मागच्या वेळेस चुकला, मला आला असता. हाच नाही, अजून आहेत पुढे, की शाश्वत विकास. तुम्हाला म्हटलं होतं आता सुरुवातीला, सिलेबस लिहून काढा. सिलेबसमध्येच शाश्वत विकास दिले, बरं जाऊ द्या सिलेबसमध्ये दिले म्हणून काय आता प्रश्न आला काय, असं नाहीये. ह्या टॉपिकवरती 2013 ते आतापर्यंत प्रत्येक एखादा अपवाद सोडला तर प्रश्न आहेच शब्दावरती. आणि हे माहिती आहे, हे पर्यावरणमध्ये पण आहे, मी शिकवलेलं देखील आहे, स्टेट बोर्डमध्ये देखील आहे. 1980 याचं उत्तर आहे की शाश्वत विकास ही संकल्पना कधी जागतिक संवर्धन धोरणात प्रथम कधी प्रकाशित करण्यात आली, 1980. PYQ देखील आहे. मग हा PYQ बेस्ड तयार केलाय, चुकवलंय, त्याच्यात आयोग चुकवतं, मी सांगतोय. हे 1980 आहे, हे PYQच आहे, हे पुस्तकात देखील उपलब्ध आहे. फॅक्च्युअल कंटेंट यायलंय आता, हे देखील बदल थोडासा आहे इथे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक म्हणजे शाश्वत विकास मी ऑलरेडी सांगितलंय. सिलेबसमध्ये देखील आहे, PYQ त्याच्यावरती आहे. इंडेक्समध्ये जायचं आहे, चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे, PYQ बेस्ड शाश्वत विकासच्या संबंधित आहे. 117 ही लेटेस्टमध्ये बघा आता. ओके, परत अजून बघा तुम्ही वाटलं तर. ओके, आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लोकसंख्या टॉपिक विद्यार्थी सहज घेतात, हलक्यात अभ्यास जाऊ दे. प्रत्येक एक्झामला आतापर्यंत काढून घ्या, 2-3 प्रश्न आहेतच. याच्यात 3 प्रश्न आहेत. कुठे आहेत? 2011च्या जनगणनेनुसार प्रश्न विचारलेला आहे. ओके, आणि हा रिपीट आहे, हा PYQ आहे. ओके, अकड PYQ, सगळे PYQच असतात. ही देखील आकडेवारी PYQ आहे.
आयोगाने एकदा कॅन्सल पण केली ती. सगळे जवळजवळ दिल ते असे 17.5, 17.7, 17.6 आणि 16.2 असं दिलं. त्या आयोगाने चुकून टाकलं की एक्झॅक्टली नसतं ना, म्हणून इथे बघा ना, हे 2.4 दिलंय, 31.9 दिलंय, 25 पॉईंट जवळजवळ लई लांब, एक तर जवळजवळ दिलेच नाही, एक तर खूप कमी, एक तर खूप जास्त. म्हणून प्रॉपर आपल्याला 17.5 माहितच आहे, संपला विषय. PYQ आहे. आता तुम्ही असं काय करा, आता तुम्हाला हे मी सांगतोय, याचा काय फायदा आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पाठीमागच्या वर्षीचा पेपर दिला असेल तो घेऊन बसायचा आणि पहिल्या प्रश्नापासून ते 100व्या प्रश्नापर्यंत, पहिला इतिहासचा असेल तर 15 प्रश्नाचं अनालिसिस करायचं. कुठले चुकलेत, म्हणजे प्राचीनचे चुकलेत, मध्ययुगीनचे, आधुनिक भारत, महाराष्ट्र, कुठे चुकलेत, अभ्यासात कमी पडतोय, काय पडतोय, कुठे प्रश्न अवघड आहेत. तसंच भूगोलचं करायचंय, तसंच पर्यावरणचं करायचंय, तसंच पॉलिटिक्सचं करायचंय. कुठले प्रश्न चुकलेत, का चुकले, मी त्याचा अभ्यास केला नव्हता का, सिली मिस्टेक झाली का, हे 2-3 तास, 4-5 तास बसा, 2-3 दिवस बसा आणि त्याचं अनालिसिस करा. तुमची पूर्वपरीक्षा 100% पास होईल. जर फक्त पुस्तक वाचाल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. जर पेपर दिला असेल 9 नोव्हेंबर 2025चा, तो काढा बाहेर, त्याचा धूळ पडली असेल तर झटका ती धूळ आणि त्याच्यावरती अनालिसिस करा. आणि जर दिला नसेल तर 9 नोव्हेंबरचा जो PDF आपल्या टेलिग्राम चॅनल टाकली, तो जा झेरॉक्सवरती प्रिंट करा. फायनल आन्सर की देखील टाकली, त्याच्यानुसार त्याचं उत्तर टिक करा अशा पद्धतीनं, आणि मग त्याचं अनालिसिस करा की हा प्रश्न काय, हा जनगणनेचा आहे, लोकसंख्येचा आहे, लोकसंख्येचे सर्व प्रश्न आपल्याला करायचे आहेत. लोकसंख्येवरती 100% टॉपिक येतो. आपली जी सुपर 60 जॉईन केली असेल तर अशा पद्धतीनं प्रत्येक टॉपिक अशी फाईल झाली पाहिजे तुमची, की सर पॉलिटिक्सचं, इकॉनॉमिक्सचं, असे भूगोल, इतिहास, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी असे असले पाहिजे. मी जेव्हा पॉलिटिक्स अभ्यास करतोय माझ्याकडे हे पेज पाहिजे, मला कळलं पाहिजे घटना निर्मितीवरती आजपर्यंत किती वेळा प्रश्न आलाय. 2019ला 2 वेळा, 18ला एकदा, 15ला एकदा, 17ला एकदा, 25ला आता 1-2 प्रश्न आलेत, समितीवरती आलेत, नागरिकत्वावरती 2-3 प्रश्न आलेत, मूलभूत हक्कावरती आलेत, घटनादुरुस्तीवरती किती प्रश्न आलेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवरती किती प्रश्न आलेत. जसं उपराष्ट्रपतीवरती बघा 18-19ला प्रश्न आलेत, आता परत आलेत. राष्ट्रपतीवरती 21, 19, 16, 16ला 2, 15ला 1 अशा पद्धतीनं प्रश्न आलेत. लेटेस्टमध्ये पण आलेत. हे असं अनालिसिस पाहिजे तर त्याचा फायदा होणार आहे, नाहीतर तुमचा काहीही फायदा नाही अभ्यासाचा. ही अशी फाईल बनली पाहिजे तुमच्याकडे. मी जेव्हा एखाद्या विषयाचा अभ्यास करतोय, समजा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय, माझ्याकडे IMP टॉपिक्स पाहिजे इकॉनॉमिक्सचे. ओके, चलो. दारिद्र्य टॉपिक आहे, खूप त्याच्यावरती खूप प्रश्न आलेत. पंचवार्षिक योजना त्याच्यावरती आलेत. आता पंचवार्षिक योजनाचा विषय आलायच, तर हे काय स्वतः अनालिसिस केलंय, दाखवतो तुम्हाला. तर हे काय म्हणतात रे, याच्याबद्दल लोकसंख्या वरती प्रश्न आहे. हा लिंग आधारित आहे, जो कॉमन पार्ट आहे सिलेबसचा. याच्यावरती आहे, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत की लिंग आधारित SDI सिलेबसमध्ये देखील आहे आणि याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे. IMP टॉपिक मध्ये देखील सांगितलंय. पंचवार्षिक योजना आहे, समजा पंचवार्षिक योजना किती आहेत रे, 12 आहेत. ओके, किती आहेत रे पंचवार्षिक योजना, 12 आहेत. बघा, मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आलेले सांगतो. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला 2018ला प्रश्न आलाय. त्याच्यानंतर जी योजना 1966 ते 69 त्याच्या 2017ला आलाय. 9व्या आणि 10व्या वरती 2015ला 2 प्रश्न आलेत. 11व्या 12व्यावरती 2, 3, 4 प्रश्न आलेत. 11व्यावरती 4 प्रश्न आहेत, 12व्यावरती 2 प्रश्न आहेत. ओके, आणि नीती आयोगावरती 2 प्रश्न आहेत. असे प्रश्न अजून वाढत आहेत. आता लेटेस्ट मध्ये लिहायचं राहिले याच्यावरती, हे अनालिसिस केलेलं आहे मागच्या वर्षी सोडून. आता 22 पासून पुढे राहिले, पण त्याच्यात देखील प्रश्न आलेले आहेत. म्हणजे डिटेल अनालिसिस शिवाय मी बोलत नाहीये. मग जर आमची नवी पंचवार्षिक योजना त्याच्यावरती 2 प्रश्न येऊन गेले, 10वी वरती आलेत प्रश्न, 11-12 वरती जास्त प्रश्न आलेत, या योजना अवकाशमध्ये आलेत, हे दुसऱ्यावरती 2-2, 3-3 प्रश्न आलेत. मग आम्ही पहिल्यापासून एक करायला पाहिजे का, करायलाच पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्या करायच्या नाहीत, सगळ्या करायच्यात. मोस्ट फोकस कुठल्या आहेत त्या जास्त करायच्यात. ओके, आणि त्याचे जास्तीत जास्त PYQ करायचे. म्हणजे पंचवार्षिक योजनेचं काय करायचं, ज्या महत्वाच्या आहेत त्या करायच्याच आहेत, पण पहिली पंचवार्षिक योजना घ्यायची, त्याचे सगळे PYQ वाचायचे. कंबाईन करत असाल त्याच्यातला फॅक्च्युअल डाटा, म्हणजे डाटा काय म्हणतात त्याला रे, हा डाटाच म्हणतात, ते आकडेवारी पाठ करायची. इकडे आकडेवारी जास्त विचारत आहेत, अफवा सोडला तर. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. चलो, क्लिअर. ही बॅचबद्दल परत एकदा. ओके, हे डबल प्रश्न आला. आता भूगोल. ओके, भूगोलबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. भूगोलबद्दल भरपूर जणांच्या याच्यात प्रश्न आहे की सर आम्ही पुस्तक कुठलं वापरावं. तर पहिल्यांदा तुम्ही आता सौदी सरांचं भरपूर जण वापरतात, जे असेल तर तेच वापरा, पण भरपूर जणांना ते कळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्राच्या सौदी सरांचं घेऊ शकता महाराष्ट्रासाठी. ओके, पण इंडियासाठी तुम्ही आपलं हे दीपस्तंभ घ्या. ओके, दीपस्तंभ घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सौदी सरांचं घेतलं तर ते जगाचा भूगोलन, कृषी भूगोलन जग असं आहे, तर ते भूगोलन पर्यावरण, तर ते तुम्हाला तेवढं कळणार नाही, तुम्ही पॅनिक व्हाल. ओके, आपण कुठल्या चेहऱ्यात करत नाहीये. पण आणि हे टॉपिक्स आहेत, म्हणजे
हे तर करायचे, हे पुस्तक वापरायचे. त्याच्या स्टेट बोर्डचा वापर आपल्याला सिलेबस वाईज करायचा आहे. घेतलं स्टेट बोर्ड पहिलीपासून 6वीपासून आणि 12वीपर्यंत सगळंच नसतं वाचत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. सिलेबस वाईज जायचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवा पूर्व परीक्षा जुने प्रश्न स्पष्टीकरण असणारे पुस्तक, तिथंच खूप मेक आहे. ओके, जसं सौरमाला आहे, त्याच्यातले कुठले टॉपिक आहेत, त्याच्यात जवळपास 5 टॉपिक आहेत. सौरमाला, भूशास्त्री कालखंड आहे, सिद्धांत आहेत, रेखावृत्त, अक्षवृत्त, परिवलन आहे. ओके, त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल, त्याच्यावरती तर भली मोठी हे आहे. त्याच्यावरती पृथ्वी तिच्या कालखंड, त्याचा अंतरंग, त्याच्यावरती प्रश्न आलेले. ज्वालामुखी असेल, वेगवेगळे भूआकार, वारा, पाणी, नद्या, खडकांचे प्रकार, भूअंतर्गत शक्ती, भूकंप आणि खनिजे, हे सगळं प्राकृतिक भूगोल हे स्टेट बोर्ड मधून करून टाका मित्रांनो. बस तिथून ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. ओके, सौरमाला देखील काही प्रमाणात स्टेट बोर्ड मध्ये आहे, इंडेक्स वरूनच कळतो तुम्हाला, तिथून प्रश्न आलेला आहे. ओके, जसं आता मी सांगितलं, भूआकार, वारा, पाणी, नद्या किंवा ज्वालामुखी असेल किंवा खडकांचे प्रकार, त्याच्यावरती देखील प्रश्न आलेले आहेत. पृथ्वीचं भू अंतर्गत ते स्टेट बोर्ड मध्ये उपलब्ध आहे, पुस्तकात आहेच. स्टेट बोर्ड मधून ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हवामानच्या बाबतीत जर बघितलं तर सौर ऊर्जा, ओके, विविध दाबाचे पट्टे, ग्रहीय वारे, हे फॅक्च्युअल डाटा पाठ करायचं आपल्याला. विविध जागतिक वारे पाठ करायचे आहेत आपल्याला, ते ड्रॉ करायचे आपल्याला. अल निनो, ला निनो कन्सेप्टच कळत नाही. युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत. आता त्याच्यावरती जे म्हणतायत की 2026 मध्ये त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्यावरती प्रश्न विचाराल 2026ला, 31 मे 2026ला जर अल निनो, ला निनोवरती जर प्रश्न आला तर चुकता कामा नाही, अलर्ट राहा. ओके, 100%. त्याच्यानंतर पर्जन्याचे विविध प्रकार, वने, हे टॉपिक आहेत याच्यात हवामानच्या संबंधित. ओके, आता जगाच्या भूगोलला जास्त कुठल्या पुस्तकाच्या वगैरे नादी लागू नका, स्पष्ट सांगतोय. जगाच्या भूगोलसाठी एकच सोर्स वापरा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक बस सफिशियंट आहे. याच्या बाहेर काही गरज नाही. अजून जा वाटतंय 21,000 प्रश्नसंचीमधून जगाच्या भूगोलचे सगळे प्रश्न करा, बस सफिशियंट आहे. त्याच्या बाहेर जाऊ नका. जगाच्या भूगोलला कुठलंही पुस्तक वापरू नका. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे जुने प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक, तिथूनच ते करा. आणि अजून प्रॅक्टिससाठी 21,000 मधून जगाच्या भूगोलचे प्रश्न वाचा. त्याच्या बाहेर जायची गरज नाही. जर गेले तर तुमचा वेळ जाईल, तुमचं बरोबर येणार नाही, सोपेच प्रश्न चुकतील. आणि अजून जर चाल तर तुमच्या इतर विषयातले वेळ जाईल आणि इतर विषयाचे तुमचे प्रश्न चुकतील. ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यात जर बघितलं जागतिक भूगोलमध्ये नद्यांवरती प्रश्न विचारतात. याच्यात पण सब पॉईंट्स कळले पाहिजे ना. तिथे जागतिक पर्वत पठारे असतील, वाळवंट असेल, तिथे आखात असेल, सागर असेल, त्या जगातली शेती विचारतात, शिफ्टिंग कल्टिवेशन असेल, किंवा आदिवासी जमातीवरती एकच प्रश्न आलाय, लोकसंख्येवरती पण एक प्रश्न आले. हे सगळे PYQ पाहिल्याशिवाय फायदा नाही. मला वाटतं दीपस्तंभचं पुस्तक देखील होतं जगाच्या भूगोलचं, आता ते पब्लिश करणं बंद केलंय आताच्या कंडिशनला. मला माहित नाही आता अपडेट, पण बंद केलंय त्यांनी, मिळत नाहीये ते. का बंद केलं ते पण माहित नाही, पण एक अपडेट म्हणून सांगतो, ते वापरूच नका. बरेच गुरुजन मला विचारतात, आता मी सांगून गेलोय, मागच्या व्हिडिओ पण सांगितलं नव्हतं, पण आता सांगून गेलं, पण काही प्रॉब्लेम नाहीये, वापरू नका, ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, भारताच्या भूगोल संबंधित तसंच आहे, महाराष्ट्राच्या भूगोलच्या संबंधित देखील तसंच आहे. तेच टॉपिक आहेत, प्रत्येकच गोष्टी इथं वाचून दाखवत नाही. ओके, जसं आता महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं, नद्या आहेत, पठारे आहेत, खनिज संपत्ती आहे, महामार्ग आहे, खडक, तालुके, लोकसंख्या आहे, शेती, पर्जन्य, अशा याच्यावरती आहेत. ओके, आणि भारताच्या संबंधित देखील तसंच आहे. ते टॉपिक आहेत पूर्ण PYQ. जसं आता उदाहरणासाठी जसं आपण बघतो की नद्या पठारे, त्याच्यावरती खूप प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या भूगोलवरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला, ते आधी करायचं. ओके, पर्जन्यावरती एखादा प्रश्न नाहीच आहे. ओके, शेतीवरती एखादाच प्रश्न आहे, असं करायचंय. असं जर केलं तर मार्क पडतील. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलला आता सध्या लेवल प्रश्न कमी जास्त होत आहेत. ओके, चलो, त्या पद्धतीने जायचंय पुढे. चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यावरती मी एक लेक्चर युट्यूबला टाकतो, पण आपल्या बॅचमध्ये देखील टाकलेला आहे. 15 प्रश्न डिस्कस केलेत. ओके, 2025 12 महिने आणि 2026 4 महिने, असं 16 महिन्याचा चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. ओके, हे स्टडी मटेरियल कुठलं यूज करायचं, सिम्प्लिफाईड पब्लिकेशन यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, किंवा मंथली मॅगझिन करू शकता. पण ते तुम्हाला कसं वाचायचं, काय कळलं पाहिजे, तिथून नोट्स काढून बेजार व्हायचं नाही. त्यामुळे सिम्प्लिफाईड घ्या. आणि मॅक्झिमम याच्यातले देखील IMP टॉपिक्स आणि PYQ शिवाय मजा नाही. फक्त IMP टॉपिक देखील सांगून काय फायदा होत नाही, PYQ सांगितले पाहिजे. PYQचा काय फायदा आहे आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, 3 विशेषवरती आहे. आयोगानं राष्ट्रीय बालिका दिन 22 जानेवारी दिले, ते ऍक्च्युअली आहे 24 जानेवारी. म्हणजे आयोगानं सोप्या यशात चुकवलेलं आहे. याच्यात जे विचारलेलं आहे की 2000 राष्ट्रीय बालिका दिन 2008 पासून बालिकेच्या जागृतीसाठी साजरा केला जातो, हे बरोबर आहे. आणि बेटी बचाव बेटी पढाओ योजना हे देखील बरोबर आहे. आयोगानं सोप्याच घटकात चुकवलंय. म्हणजे आपल्याला जस्ट फक्त दिनविशेष जर प्रॉपर माहिती असेल तर हा प्रश्न टॅकल होतो. जे म्हणतात मला बाकीचा फॅक्च्युअल डाटा माहिती नसता, तर गरज नाहीये. हे एक चुकीचं म्हटलं तर हे डायरेक्ट कटकट होत आहेत.
उत्तर येत आहे. म्हणजे फक्त ऑप्शन अ जर माहिती असेल तर माझा पूर्ण पद्धतीने प्रश्न बरोबर येत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, चलो परत एकदा लक्षात ठेवा. हा जो प्रश्न आहे याच्यात दिनविशेषवरती प्रश्न आलाय, आयोगाने ट्रॅप टाकलाय. आयोगानं राष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो 22 जानेवारी नाहीये, तो 24 जानेवारी आहे. पण आयोगाने स्वतःच पर्याय तयार केलाय, त्याच्यात घुसवलंय 22 जानेवारी. आणि पहिलं विधान चुकीचं आहे. आणि पहिल्या विधानावरतीच जर पहिलं विधान चुकीचं असेल तर योग्य विधान विचारलीत इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून आपलं ऑप्शन नंबर 2 बरोबर येतं. भले आपल्याला ऑप्शन बाकीचे ब आणि क माहिती नसतील, पण आता हे ऑप्शन ब आणि क हे पाठ करायचे, आपल्याला ते पुढे फायदा होणार आहे. आणि हे क ऑप्शन जे आहे बेटी बचाव बेटी पढाओ याच्यावरती प्रश्न आलेला आहे, हा देखील PYQ आहे. आणि हा मेन्सला वगैरे हे देखील राष्ट्रीय बालिका दिन प्रश्न आलेला आहे. सगळं PYQच होतं. पण आयोगाने इथे ट्रॅप टाकलाय, सोप्यामध्ये आयोगाने चुकवलंय. आपल्याला क्वेश्चन पॅटर्न माहित नाही, आपण सगळे दिनविशेष पाठ केले, आपण कन्फ्युज झालो. पाठ केले म्हणजे वाचले, पाठ पण केले नाही. ती गोष्ट लक्षात ठेवायची. चालू घडामोडीचा अभ्यास देखील करंट बेस करणं अपेक्षित आहे. कुठे आयोग फसवतं, काय आयोगाला अपेक्षित आहे, ते महत्वाची गोष्ट आहे. हा जो आहे ब्रिक्स परिषदा, प्रत्येक परीक्षेला एक दोन एखाद्या परीक्षेचा अपवाद सोडला तर ब्रिक्स परिषदा आणि त्याचं कुठं भरल्या त्याच्यावरती प्रश्न येतो. हा PYQचा अपडेटेड पार्ट आहे, म्हणजे PYQच आहे, पण पुढच्या परिषदा कुठे कुठे भरल्या त्याचं विचारतात. त्याच्यामुळे हा तुमचा चुकणं अपेक्षितच नव्हतं. जर हा चुकला असेल तर कुठेतरी तुम्हाला अनालिसिस करावं लागेल की आपण PYQ बेस्ड अभ्यास करत नाहीत, आपण अभ्यासाचा फक्त आभास करतो. ओके, आपण अभ्यास करत नाहीत. स्वतःचे डोळे उघडा डोळे आणि बघा नीट. ओके, हे चुकलंच नाही पाहिजे. कसा चुकू शकतो तुमचा? हा PYQ आहे. तर मग मला पाठच केलं नव्हतं, मग अभ्यास नाही तुमचा. ओके, 2 मार्क तुमचे गेले. हा चुकला असेल तर स्वतःला बघा, आणि हा जर चुकला असेल तर ठीक आहे, आता चुकला, पण मॅक्झिमम PYQ बघा, तर त्याचा फायदा होणार आहे. मी बॅचमध्ये परत सांगतोय की 15ला 15 त्याच्यावरती 30 मिनिटं मी बोललोय किंवा प्रत्येक प्रश्न घेतला, याच्यात काय आयोगाने ट्रॅप टाकलाय, कसं अपेक्षित आहे, हे वाचणं अपेक्षित आहे का, हा खूप अवघड आहे, हा येणारच नाही तुम्हाला, अशा पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे. इथे मी तुम्हाला 2-4 डेमो सांगतोय. हे मी बोललोय स्टेटसच्या बाबतीत, आणि हे आपली टेस्ट सिरीज बघा. ओके, एकच सेकंड. चलो, किती मिनिटं झाले तरी, चला लवकर. आता इकडे बघा, ह्या ज्या क्वेश्चन मध्ये आयोगानं स्वतःच एक काल्पनिक पर्याय तयार केलाय किंवा योजना सुरू झालेली आहे 18 ऑगस्ट 2023ला. यांनी म्हटलं की ही बंद झाली जानेवारी 2025ला. अरे असं नसतं, ही नाही, चुकीचं आहे. ही काल्पनिक पर्याय स्वतः तयार केलाय विद्यार्थ्यांना चुकवण्यासाठी. हे कुठे मॅगझिन मध्ये भेटतं का? हा पॅटर्न आहे, हा पॅटर्न. तुम्ही सगळं केलं, सगळी योजना वगैरे सगळं वाचलं की भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड योजना विषयी योग्य विधान निवडायचे, तुम्ही सगळी वाचलेली आहे. पण तुम्ही PYQच नाही बघितली तेवढ्या लेवलनी, तेवढ्या डेप्थनी, आणि तुम्ही तर याला बरोबर करून आले नाही. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. कधी सुरू झाली ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं आहे, हा काल्पनिक पर्याय तयार केलाय, हा ट्रॅप आहे. ह्या ट्रॅप पासून वाचा. हे कुठून कळतं? हे PYQ वरूनच कळतं. आताच मला एक मुलीचा मेसेज आलता, काल रात्री आला होता, 9:30 वाजले असतील, की सर बोलायचे थोडंसं. म्हणजे बोल. तर म्हणे असं असं आता कंबाईन पूर्व परीक्षा पास झालेली आहे, पुढे कसं सांगा. मग ते बोलत असताना एक 15-20 मिनिटं बोललो. तर त्यांनी शेवटी एक सांगितलं की आता मी टायपिंग झाली, ती स्किल टेस्ट झाली, पण 24ला का 23लाच विमेन्सला होते, त्यावेळेस PYQ वरती भर दिला नाही, मार्क कमी आले. आता देखील PYQ वरती तेवढा भर नाहीये, आता फक्त 1.5-2 मार्काचीच हे आहे. तिला मी पूर्ण सांगितलं असं असं, ती अजून परत होते. तरी देखील PYQ जर केले तर स्कोअर वाढेल का, अजून थोडंसं सांगितलं. तर मग आता ते बरोबर प्रॉपर शेड्यूल सांगितल्यानंतर ते करणार आहे. PYQ शिवाय रिझल्ट येत नाही. PYQ वच तुम्हाला डायरेक्शन दाखवतात. मी माझी टेस्ट सिरीज विकत घ्या म्हणत नाहीये, आयोगाचेच प्रश्न आहेत. टेस्ट सिरीज तर त्याच्यानुसार फ्रेम केलेलीच आहे, त्याचं एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. पण आयोगाचंच ते जे आयोगानंच काढलंय तेच जर तुम्ही त्याच्यावरती जास्त भर देत नसाल तर तुम्हाला वेळ लागणार आहे यशावर जायला. हे प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतोय, एक प्रामाणिकपणे अनुभव. ओके, चलो क्लिअर. त्याच्यानंतर हा सिंधू जल करार. ओके, एकच सेकंड. बघा, चलो. कुठे गेला रे? किंवा बघा इकडे, त्याला वर घेतो. चलो. सिंधू जल करार 1960 हा PYQ आहे की बाबा भारताला कुठल्या कुठल्या नद्यांचा वापर करतो, नद्यांचा भारत वापरू शकतो. रावी, बियास, सतलज. 2 वर्षापूर्वी का मागच्याच वर्षी प्रश्न आला होता. राबीस ट्रिक आहे, माझी ट्रिक आहे, स्वतःचीच आहे राबीस. ओके, ऑप्शन नंबर 3. आणि उरलेल्या पाकिस्तानच्या. संपला विषय. PYQच आहे. हा ज्याचा चुकला असेल, हा चुकला असेल ट्रॅप, त्यांना अभ्यास नाही. आता जे विद्यार्थी असतात, असे भरपूर विद्यार्थी असतात, ते म्हणतात की यांचा काय येतात
पोस्ट होल्डर महिनाभर अभ्यास करतात, 15 दिवस अभ्यास करतात आणि यांची पोस्ट कसं काय निघते, यांची पूर्व परीक्षा कसं काय निघते, यांना सगळे हे जे ट्रॅप्स असतात, आयोग कुठं फसवतं काय हे त्यांना सगळं माहिती असतं. म्हणून ते महिन्याभरात 15 दिवसातच रिव्हिजन करतात, कारण की त्यांनी पेपर पॅटर्न ओळखलेला असतो, त्यांनी आयोगाला ओळखलेलं असतं. जोपर्यंत आयोगाला आपण ओळखणार नाही, आपली पूर्व परीक्षा पास होणार नाही. नॉलेज सगळ्यांकडे, सदाशिव पेठमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही लायब्ररीमधल्या विद्यार्थ्यामध्ये सेम नॉलेज आहे. त्याच्याकडे फक्त एक गोष्ट नाही, त्याच्याकडे आयोगाचे प्रश्न विचारण्याचा अप्रोच डेव्हलप झाला नाही. तो सगळ्यांचा त्या दिवशी होईल, अप्रोच डेव्हलप होईल, त्या दिवशी सगळ्यात जास्त कट ऑफ वाढलेला असेल. पण मी आज सांगतो, एवढं मी घंटा झाला बोलतोय, तुम्ही ऐकणार नाहीत, नाही ऐकणार, 100% नाही ऐकणार. पण जो ऐकेल त्याला गुलाल लागेल, त्याला पोस्ट मिळेल. बाकीचे ऐकतील, 1-2 वर्ष गेल्यानंतर, 3 वर्ष सतत पराभव झाल्यानंतर मग उघडून बघतील, मग 2-3 तास बसतील. कभी कहा था ओम सर ने एक लेक्चर में 3-4 तास बसा. जी मी तुम्हाला विद्यार्थिनीचं सांगितलं, तिला म्हटलं की तिला GSच्या फर्स्ट पेपरला 81 स्कोर होता, पण सेकंड पेपरला तिला 40 होता. याच्यात स्कोरच येत नाही. मी म्हणलं तुला उद्या 2-3 दिवस बसावे लागेल, सेकंड पेपर घ्यावा लागेल, त्याच्यातले 100 प्रश्न बघावे लागतील. प्रत्येक प्रश्नावरती अशी थिंकिंग करावी लागेल की हा का चुकला, नॉलेज चुकलं का काय, कुठे मी कमी पडलो किंवा पडले, हे बघा. हे प्रत्येकाला सांगतोय, तर स्कोर वाढेल. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 100 प्रश्न पेपर घ्या, प्रिंट करा, प्रत्येक प्रश्न बघा, प्रत्येक प्रश्नाचे टॉपिक लिहून काढा आणि त्याच्यातून बघा की हे मी का चुकलोय, मी कुठे कमी पडलोय, हा नॉलेज कमी पडलोय की आयोगाचं काहीतरी ट्रॅप टाकलाय, मी तिथं फसलोय, की काय झालंय, नेमकं घडलंय काय. त्याच्याशिवाय रिझल्ट येणे नाही, रिझल्ट येणे नाही नाही नाही. चलो पुढे बघा, पुढचा प्रश्न. याच्यात भूषण गवई, आतापर्यंतचा आयोगाचा इतिहास आहे मित्रांनो. सरन्यायाधीश यांची नेमणूक झाली की प्रश्न आलाच. हा तुमचा चुकला असेल तर तुम्ही आता काय बोलावं तुम्हाला. ओके, तुम्ही म्हणाल सर मग एवढं लय विचारतात होते, अरे बापा यांच्याविषयी जे आहे भारताचे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्याबद्दल तसेच प्रश्न विचारलेत ना, पॅटर्न नसतो आहे ना, आपलं कामच आहे ते पाठ करणं. समजतंय का. हो सर समजतंय. ह्याच्यात चुकवलं आयोगानं कुठं, इथं पण ट्रॅप टाकला आयोगानं. हे स्टेटमेंट बरोबर आहे, जन्म बरोबर आहे, त्यांचं कार्याच्या संबंधित प्रॅक्टिस केली ते बरोबर आहे, 2019ला सर्वोच्च न्यायालयाचे म्हणून बढती मिळाली ते देखील बरोबर आहे. आयोगाने इथं वर्ष चुकवलंय. जिथं जानेवारी 2005 आहे तिथं 5 नव्हतं तर 2000 पाहिजे होतं. आयोगाने तिथं ट्रॅप टाकलाय, स्वतःच बनवलाय ऑप्शन. आयोगाचे ट्रॅप ओळखा. फक्त कंटेंट वाचून उपयोग नाही, पटकन वाचतो. आयोग चुकवतो का, आयोग एखाद्या वर्षात चुकेल, मला नीट लक्ष लागलं. आयोग जन्मात चुकेल, मला लक्षात ठेवावं लागेल. आयोग इथं काहीतरी त्यांनी नागपूर खंडपीठात होतं, एखाद्या वेळेस नागपूरच्या आगरी छत्रपती संभाजीनगर टाकतील, मुंबई टाकतील, काही पण टाकतील, दुसरं खंडपीठ टाकतील दुसऱ्या राज्याचं. तसं होईल, तसं होता कामा नाही. म्हणजे आपण चुकलो नाही पाहिजे, आपण अलर्ट पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इतिहासच्या बाबतीत. आता इतिहास प्राचीन आणि मध्ययुगीन स्टेट बोर्ड करा. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशन करा आणि 21,000 करा. 21,000 प्रश्नसंच, बस हे 3च गोष्टी करा. बस संपला, याच्या बाहेर काही गरज नाही. याच्या बाहेर कराल, एखादं पुस्तक घ्याल, माझं त्या पुस्तकवाल्याचं दुश्मनी नाही, काहीच नाही. प्राचीन मध्ययुगीला पुस्तक वापरू नका. भरपूर जणांना बघितलं लॅबमध्ये पुस्तक होतं त्यांच्याकडे, त्यांनी मला बुक लिस्टमध्ये लिहून पाठवलं. मी बुक लिस्ट घेतो विद्यार्थ्यांची बॅचमधल्या पण, की तुमच्याकडे कुठले पुस्तक आहेत मला पाठवा आधी. जे डॉक्टर नाही का, तुमची त्या डॉक्टरकडे गेला, तब्येत बिघडली का, तुमचं दुखते ना, गेलते का, ते जुनं प्रिस्क्रिप्शन दाखवा. तसं मी दाखवतो, प्रिस्क्रिप्शन दाखवा तुमचं बुक लिस्टचं, चेक करतो मी. आणि कुठलं हे इलिमिनेट, हा ॲड कर, हे सोडून दे, हे घे, असं काय माझी कुठे टक्केवारी नाही. तेच पुस्तक सांगतो जे टॉपर लोक वापरतात, तेच, काही नवीन नाही आहे. हा हे असं कर, हे एवढं टॉपिक असं सांगतो. ओके, हा पर्सनल मेंटरशिपचा फायदा आहे. त्याच्यामुळे एवढंच करा, एवढंच, हे 3च गोष्टी करा. 1, 2, 3 पुस्तक घ्यायला मेले. भरपूर जण असे आहेत, पहिल्या वेळेस PYQ हे सगळं केलं, मार्क आले, सर अजून वाढवतं, एक प्रश्न चुकला होता, पुस्तक वापरलं. हे कुठलं पण, मला पुस्तकाला विरोध नाही. कशामुळं, जास्त कंटेंट होतंय ना, हायली विसरून जाते. हे नाव बघा ना, वाचता येतील का, पाठ होतील का लवकर, नाही होत. हे तर झालं प्राचीनचं, पुढे मध्ययुगीनचं आहे, हे आपली बॅचचं आहे, घ्या बॅच. ओके, हे बघा. ओके, अशा पद्धतीनं एवढे टॉपिक करा. हे सगळे PYQ आहेत आजपर्यंत विचारले, हे 2022 पर्यंत आहेत. अजून ऍड झाले, पुढचे ऍड करायचे राहिले ते, बस सफिशियंट आहे. बस आणि 21,000 ते ह्या पॅटर्ननी जा. स्टेट बोर्ड वाचा सोबत. हे स्टेट बोर्ड 11वी 12वी पर्यंत स्टेट बोर्ड इंडेक्स बघितलं कळून जातं. आपल्या बॅचमध्ये मी सांगितले कुठले वाचायचे, काही नाही. PYQ आणि त्याचं एक्सप्लेनेशन
आणि 21,000 बस सफिशियंट आहे. पुस्तक त्याला वापरू नका. हा पुस्तक वापरा ना. कुठं वापरायचं सर? भारताला वापरा, महाराष्ट्राला वापरा, काही प्रॉब्लेम नाही. भारताला जास्त आहे, महाराष्ट्राला आहे पण लिमिटेड. हळूहळू आता प्रश्न वाढत आहेत. ओके, भारताला जास्त प्रश्न आहेत. ओके, कळलं? या पद्धतीनं जसं 1857च्या पूर्वीचे उठाव, टॉपिक वाईज जा. ब्रिटिश सत्तेची स्थापना, संघर्ष, टॉपिक वाईज जा. एक टॉपिक घ्या, ती वाचा, त्याचे जुने प्रश्न घ्या, 21,000ची मदत घ्या. जास्तीत जास्त प्रश्न इतिहास आणि सामान्य विज्ञानाला जास्तीत जास्त प्रश्न, पण टॉपिक वाईज. जसं ब्रिटिश प्रशासन व्यवस्था, टॉपिक वाईज. सामाजिक सुधारणा, टॉपिक वाईज. ओके, पुढे इथे क्रांतिकारी चळवळ, टॉपिक वाईज जा. जहाल, मवाळ, गांधी युग, हे सगळे युग टॉपिक वाईज वाचायचं, तर स्कोर वाढतो. सगळं पुस्तक घेतो पहिल्यापासून शेवटपर्यंत, इतिहास वाचतो, एकदा दोनदा तीनदा ते वाचायचं समजून घेण्यासाठी. पण आता माझा मवाळवरती टॉपिक आला किंवा काँग्रेसचं अधिवेशन, काँग्रेसची स्थापना, प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. ओके, मवाळ युगावरती 10-12 प्रश्न आहेत, गांधी युगावरती 27 प्रश्न आहेत, क्रांतिकारी चळवळ 5-7 प्रश्न आहेत बघा. आणि आम्ही इथं बसलोय, कायदेकालीन कायदे व्यवस्था, इथं 1857चा उठाव, जास्त इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळ इकडे प्रश्न वाटतोय, 6-7 प्रश्न आहेत. स्वातंत्र्योत्तर भारत, त्याच्यावरती 11 प्रश्न आहेत. हे PYQ थ्रू जा, बस सफिशियंट आहे. हे स्वातंत्र्योत्तर भारत PYQ सगळे करा, कंबाईन मधले, हे सॉरी कंबाईन आणि याचे राजेसे 21,000 मधले कंबाईन नाही. ओके, हे आणि इथून एवढे बस सफिशियंट आहे, त्याच्या बाहेर जायचंच नाही. ही जी आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जी 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे, ते जुन्या, आणि ह्याचे जुने प्रश्न 21,000 बस, संपला विषय, याच्या बाहेर जायचंच नाही. त्याच्या बाहेर आता ओके, आता इतिहासाचे प्रश्न घेत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून, पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, आता सगळ्यात शेवटचं बघा, मी लिहून काढलंय, आता माझा एक असा कोरडा पडलाय. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, हे असं. ओके, फिजिक्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो. फिजिक्स आजपर्यंत आलेले सगळे PYQ युट्यूबला व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याचे फॉर्म्युले घ्या, फॉर्म्युले पाठ करा, जेवढे जमतील तेवढे घ्या. फॉर्म्युले पाठ करा, वेळ आहे, गुणाकार वगैरे हळूहळू करता येते, काही प्रॉब्लेम नाहीये. फॉर्म्युले लिहून काढा आणि हळूहळू बघा. जर 2-3 प्रॉब्लेम आले, 1-2 जरी आले तरी जमतंय. एखादा अवघड असतंय, 1-2 सोपे असतात. फक्त फॉर्म्युलेत किमती टाकायचे असतात. 2 तास वेळ आहे, का फील राहू नका. आणि फुकटमध्ये व्हिडिओ आहेत युट्यूबला, आहे, बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, आता याच्यातला तुमचा आवडीचा विषय आरोग्यशास्त्र घ्या. पहिल्यांदा जास्त प्रश्न असतात त्याच्यावरती, म्हणजे टप्प्याटप्प्याने घ्या. फिजिक्सवरती याच्यावरती असतात प्रश्न, नसतातच नाही, पण ते तेवढी येतीलच असं गॅरंटी नाही आपल्याला. त्याच्यातले सोपे उचलायचे. फिजिक्समध्ये 1-2 अवघडच असतात, केमिस्ट्रीत 1-2 अवघडच असतात, बॉटनीत एखादा अवघड असतो, झुलॉजीत एखादा अवघड, आणि आरोग्यशास्त्रात एखादा जास्त नसतो अवघड. असे कळले पाहिजे, म्हणजे आपल्याला 10+ तर 100%च पडतात, ते पडलेच पाहिजे. याच्यात 15 पर्यंत जायचा त्याच्यात प्रयत्न करायचा आहे. ओके, जसं साऊंड टॉपिक असेल, लाईट टॉपिक असेल, त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण, असे भरपूर प्रश्न आहेत. जसं केमिस्ट्रीमध्ये पण आहेत. आता बोलू आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये. मला वाटतं याच्यावरती सायन्सवरती एक लेक्चर जुनं टाकलेलं आहे युट्यूबला, बघा तुम्ही प्लेलिस्टमध्ये. ओके, जसं बॉटनीमध्ये देखील जे टॉपिक आहेत त्याच्यावरती देखील वर्गीकरणावरती 4-5 प्रश्न आहेत, 2-3 प्रश्न आहेत. काही टॉपिक जे आहेत बॉटनीमध्ये किंवा झुलॉजीमध्ये कंबाईनला जास्त महत्त्वाचे आहेत, पण इकडे देखील आरोग्यशास्त्र जास्त महत्त्वाचं आहे. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. झुलॉजीमध्ये पण प्रश्न आहेत. ओके, PYQ थ्रू मोस्ट जाणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त PYQ करणं गरजेचं आहे. कारण की PYQ शिवाय, म्हणजे तुम्ही टॉपरचं देखील लेक्चर बघा युट्यूबला, ते PYQच म्हणते. आणि हे असं नवीन पोरं हसतील. आता काही जण कमेंट पण करतील की PYQ काय लावले, कळेल तुला. अनुभव आल्याशिवाय प्रत्येकच गोष्ट ही दुसऱ्याने सांगितल्यावरती समजत नसते. काही गोष्टी ह्या स्वतःच त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असतो. त्याच्यामुळे तुम्हाला आता स्वतःचा अनुभव नाही, ज्या दिवशी झटका बसल त्या दिवशी माझी आठवण येईल. ओके, तर अजून मेंटरशिप हवी असेल, चांगला अभ्यास करायचा असेल तर सुपर 60 बॅच 2026 तुम्ही जॉईन करू शकता. 1 वर्षाची 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे त्याची. ऑफरमध्ये सध्या बॅच उपलब्ध आहे. आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा व्हॉट्सअपला देखील तुम्ही मेसेज करू शकता. तर अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.